नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. नातं तुझं आणि माझं भाग 21. मागील भागात. मला तुझ्या परिस्थितीचा विचार करून हसू येते. प्रतीक त्याला चिडवत बोलतो आणि तिथून जायला लागतो. दादा तू ना. सुशांत आजूबाजूला बघतो आणि त्याला पिलो मारून फेकतो. प्रतीक ती पिलो झेलतो आणि सुशांतकडे येऊन त्याला मिठी मारतो. मला खात्री आहे तू नक्कीच सर्व ठीक करशील. मी आहे ना तुझ्यासोबत. थँक्यू दादा. सुशांत त्याची मिठी घट्ट करत बोलतो. आता पुढे. रात्री उशिरा सुशांतचा फोन वाजतो. प्रिशाच्या मॉमचे नाव वाचून तो गडबडून जागा होतो. प्रिशा. तो फोन उचलत बोलतो. सुशांत. प्रिशा. काय झाले प्रिशाला? मी येतो. तो उठत बोलतो. प्रिशा ठीक आहे पण तिला तुझी गरज आहे सुशांत. त्या रडत बोलतात. पण ती तिच्या मनाने तिथे आली होती ना मॉम. सुशांत बोलतो. नाही सुशांत, ती प्रीतमला नाही म्हणू शकली नाही आणि ती त्यांचा हट्ट सोडणार नाही म्हणून मी तुला कॉल केला. प्लीज तू येऊन तिच्याशी बोल. त्या बोलतात. डॅडला चालेल का? तो विचारतो. सुशांत तुझी बायको आहे ती, तुझा हक्क आहे तिच्यावर. त्या बोलतात. आणि प्रिशा तिला चालेल मी तिथे आलेलो? सुशांत विचारतो. हे तुझे घर आहे म्हणतो ना? त्यांनी हसत विचारले. येस मी आलो. सुशांत बेडवर उडी मारत बोलतो. जवाई बापू आता रात्र आहे, सकाळी या. त्या हसत बोलतात आणि फोन ठेवतात. येस सासरे बुवा मी येतोय. आय एम कमिंग माय डिअर वाईफ. प्रिशा जे गमावलं ते परत नाही आणू शकत, पण परत त्यात चुका करणार नाही याची खात्री मी तुला देतो. सुशांत बोलतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वच चहा घेत असतात. सुशांत रेडी होऊन खाली येतो. कुठे बाहेर निघाला का सुशांत? सुधा विचारतात. हो प्रिशाकडे चाललो आहे. सुशांत तिथे बसत बोलतो. तसे सुद्धा त्याच्याकडे बघतात. काय झाले? त्यांना तसे बघताना पाहून तो विचारतो. सुशांत तू प्रिशाला घरी घेऊन येणार? मयुरा आश्चर्याने विचारते. मयुरा तुझ्याशी या घरची सून आहे तशी ती पण आहे, त्यामुळे ती जेव्हा पाहिजे तेव्हा या घरात येऊ शकते. प्रशांत तिथे येत बोलतात. सॉरी बाबा मला तसे म्हणायचे नव्हते. मयुरा घाबरून बोलते. सुशांत प्रिशाची इच्छा असेल तेव्हाच तिला घरी घेऊन ये. ते बोलतात. सुशांत उठून त्यांना मिठी मारतो. त्याला असे इमोशनल झालेले बघून प्रशांत यांना पण गहीवरून येते. सॉरी बाबा. तो बोलतो आणि रडायला लागतो. सुशांत काय झाले बाळा, तू ठीक आहे ना? ते घाबरून विचारतात. सॉरी बाबा मी तुमची बाजू कधी समजूनच घेतली नाही. आज जेव्हा माझ्या न जन्मलेल्या बाळाचा विचार मनात येतो तेव्हा पहिला विचार माझ्या मनात आला की याला प्रिशा जबाबदार आहे. तिला बाळाची काळजी नाही घेता आली. शेवटचं वाक्य तो सुधाकडे बघून बोलतो. त्या विचारात पडतात. तुम्ही पण माझ्या आजारीपणासाठी आईला जबाबदार समजत होते ना? मला तुमची परिस्थिती आता समजते. तो सुधाकडे कटाक्ष टाकून तिथून जातो. हा अशी का बोलला? प्रतीकला काही समजत नाही. काही नाही. प्रशांत तो गेलेल्या दिशेने बघत बोलतात. हे बघा माझ्या मनात प्रिशाबद्दल राग नाही, पण तिची चूक होती ना, ती तिला समजायला पाहिजे ना. सुधा बोलतात. सुधा तुला असे वाटत नाही का त्यावेळी जशी आई वागली सासू म्हणून तूही तशी वागत आहे? विचार कर. प्रशांत त्यांना विचारात सोडून तिथून जातात. बाबा हे काय होते? प्रतीकला अजूनही समजत नव्हते. तो गाडीत बसत विचारतो. सुशांत लहान असताना तो आजारी पडला होता. तू तेव्हा हॉस्टेलला होता. तेव्हा माझ्या आईनं सुधाला जबाबदार समजून तिला तिचा जॉब सोडायला लावला होता आणि मी काहीच बोलू शकलो नव्हतो. उलट मी माझ्या आईचे ऐकून तिला जॉब सोडायला सांगितले. सुशांतच्या मनात अजूनही तोच राग होता, त्यामुळे तो माझ्यापासून दूर राहत होता. आज ती चूक तुझी आई करते. जे झाले त्याला प्रिशाला जबाबदार पकडत आहे. ते सुशांत तुझ्या आईला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता. प्रशांत त्याला समजावत बोलतात. ओ पण मला हे समजत नाही, एक स्त्री स्त्रीलाच का समजून घेत नाही? मयुरा पण कधीतरी विचित्र वागते ना. काय करावं ते समजत नाही. प्रतीक कपाळावरून बोट फिरवत बोलतो. आपल्यावर संस्कारच ते झालेले असतात. घर आणि मुले ही जबाबदारी फक्त स्त्रीची, पण जेव्हा कोणी स्त्री हे चाकोरी तोडायचा प्रयत्न करते तेव्हा तिला विरोध करणारी तिच्या जवळची स्त्री असते. पण माझ्या सुशांत आणि प्रिशावर पूर्ण विश्वास आहे. ते नक्की यातून बाहेर पडतील. प्रशांत विचार करत बोलतात. हो नक्की, पण प्रिशाला यातून सावरायला वेळ लागेल. प्रतीक बोलतो. सुशांत तिच्यासोबत आहे, ती नक्की सावरेल यातून. प्रशांत बोलतात आणि ऑफिस आल्याने ते शांत होतात. इकडे सुशांत प्रिशासाठी फुले घेतो आणि तिच्या दारात उभा असतो. तो मोठा श्वास घेतो आणि हळूच दाराची बेल वाजवतो. मी बघतो. प्रीतम उठत बोलतात आणि दरवाजा उघडायला जातात. तू इथे? सुशांतला तिथे बघून त्यांच्या कपाळावर आठ्या पडतात.
गुड मॉर्निंग डॅड. प्रिशा झोपली आहे का अजून? तो आत बघत विचारतो. प्रीतम अजून दारातून बाजूला झालेले नसतात, त्यामुळे त्याला आत जायला चान्स नसतो. हो झोपली आहे, पण तू इथे का आला आहे? ते अजूनही रस्त्यातून बाजूला व्हायला तयार नसतात. कोण आहे? अरे सुशांत तू? अहो तुम्ही दरवाजेतून बाजूला व्हा, रस्त्यात का उभे आहात? असे त्यांना बाजूला करत सुशांतला आत यायला सांगतात. गुड मॉर्निंग मॉम. मी प्रिशाच्या रूममध्ये कॉफी घेऊन जाऊ? तो टेबलावरच्या कॉफीचा मग उचलत बोलतो. अजून उठली नसेल ती, आणि तू असा तिच्या रूममध्ये नाही जाऊ शकत. प्रीतम चिडून बोलतात. डॅड तुम्ही विसरलात, प्रिशा माझी बायको आहे. तो कॉफी घेऊन तिच्या रूमकडे जायला लागतो. हे तुला नाही आठवले का जेव्हा तुझी बायको हॉस्पिटलमध्ये होती? ते बोलतात तसे त्याचे पाय थांबतात. त्याचे उत्तर मी माझ्या बायकोला देईन. आता जाऊ, प्रिशाला थंड कॉफी आवडत नाही. तो हसत बोलतो आणि रूममध्ये जातो. सुशांत प्रिशाच्या घरी पोचतो आणि कॉफी घेऊन तिच्या रूममध्ये जातो. प्रिशा झोपलेली असते. तिच्या गालावर अजूनही सुकलेले अश्रू असतात. ते बघून त्याला वाईट वाटते. तो तिच्या कपाळावर ओठ टेकवतो. त्याच्या स्पर्शाने तिची झोप चढवते. सुशांत. ती झोपेतच त्याचे नाव घेते. प्रिशा. तो तिच्या केसांवरून हात फिरवत तिला आवाज देतो. ती डोळे किलकिले करून त्याच्याकडे बघते आणि त्याला बघून खाटकन डोळे उघडते आणि उठायला लागते. उठू नको एकदम. सुशांत तिला उठायला मदत करतो. 4च दिवसात तिची रया गेलेली असते. चेहऱ्यावरचे तेज गायब झालेले असते. तो तिला मिठी मारतो. दोघांच्याही डोळ्यात पाणी असते. सुशांत स्वतःला सावरतो. प्रिशा रडू नको ना प्लीज. नाही बघू शकत मी तुला असे. तो तिचे डोळे पुसत बोलतो. तशी तिला अजून रडायला येत असते. सॉरी ना प्लीज रडू नको. तो तिला जवळ घेत बोलतो. आय एम सॉरी सुशांत. मी आपल्या बाळाला नाही वाचवू शकले. तिचे रडणे थांबत नसते. प्रिशा बस त्रास होईल. आणि सुशांत मला वाटते तू गेला तरी चालेल आता. प्रीतम रूममध्ये येत बोलतात. डॅड प्लीज. प्रिशा सुशांतचा हात घट्ट पकडत बोलते. प्रिशा त्याची आई आणि वहिनी वाट बघत असतील. तू त्यांना सांगून आला आहे ना? ते खोचकपणे सुशांतला विचारतात. डॅड माझ्या बायकोला भेटण्यासाठी मला कोणाला विचारून येण्याची गरज नाही. मी केव्हाही येऊ शकतो आणि तिला सोबत पण घेऊन जाऊ शकतो. पण माझ्या आधी आईवडील म्हणून तुमचा हक्क आहे तो मी मानतो. तुम्हाला वाटते माझे चुकले तर मी माफी मागतो. आणि हेही तुमचं खरं आहे की तिला जेव्हा माझी गरज होती तेव्हा मी नव्हतो. पण तुम्ही पण हे समजून घ्या. आता तिला जितकी तुमच्या मायेची गरज आहे तितकीच माझ्या प्रेमाची पण. तुम्हाला तिची काळजी वाटते ठीक आहे. तुम्हाला जितके दिवस हवे तितके दिवस तुम्ही तिला इथे ठेवा. पण हेही विसरू नका की तिचे पण घर आहे. आणि तिला जेव्हा तिथे यावंसं वाटेल तेव्हा मी तिला इथून घेऊन जाईल. त्यासाठी मला तुमच्या परवानगीची गरज लागणार नाही. तो प्रिशाच्या कपाळावर ओठ टेकवतो आणि हळूच तिच्या हातातून हात सोडवून घेतो. प्रिशा त्याचे हे रूप पहिल्यांदा बघत असते. प्रिशा आराम कर. तुला आरामाची गरज आहे. जेव्हा तुला वाटेल तेव्हा आपण आपल्या घरी जाऊ. आणि जोपर्यंत तू इथे आहे तोपर्यंत मी तुला भेटायला इथे येत राहील. कोणाची इच्छा असो ना नसो. शेवटचं वाक्य तो प्रीतमकडे बघून बोलतो. त्यांचा राग त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतो. हे बघ, हे माझे घर आहे. इथे कोणी यायचे आणि कोणी नाही हे मी ठरवणार. ते रागाने बोलतात. हो, पण तुम्ही जर माझ्या बायकोला इथे आणले तर मी येणारच ना इथे भेटायला. आणि बाय द वे हे घर मॉमचे पण आहे. आणि मॉम मी इथे आलेलं तुम्हाला चालेल ना? सुशांत डोळे मिचकावत बोलतो. तसे आशा मान हलवतात. प्रीतम त्यांच्याकडे रागाने बघत असतात. तशा त्या गडबडून जातात. सुशांत तुला चहा आणते. त्या तिथून जात बोलतात. नको मॉम, मी येतो. बाय प्रिशा, काळजी घे. वेळेवर जेवण कर. मी संध्याकाळी येतो. आणि ही मेडिसिन घे. तुला लवकर बरे व्हायचे आहे. तो तिच्या गालाला हात लावून बोलतो. प्रिशाच्या डोळ्यातून अश्रू यायला लागतात. सुशांत ते पुसतो. हे परत तुझ्या डोळ्यात नको आहे मला इथे त्रास होतो त्याचा. तो एक बोट त्याच्या छातीवर ठेवून बोलतो आणि तिला स्माईल करण्याची खूण करतो. तशी ती कसे तरी हसते. ते हसणे बघून सुशांतच्या मनात काहीतरी तुटते. त्याचा पाय तिथून निघत असतो. पण जावे तर लागणार होते ना. येतो मी. तो तिच्याकडे न बघता तिथून जातो. आशा तू बोलवले होते त्याला? प्रीतम त्यांच्याकडे वळून विचारतात. हो, मी बोलावले होते. कारण मला माझ्या मुलीची ही हालत नाही बघितली गेली, म्हणून मी त्याला कॉल केला होता. आशा बोलतात. म्हणजे अजूनही तू कॉल केला म्हणून आला तो? स्वतःहून नाही आला? त्याला जर त्याच्या बायकोची काळजी असती ना तर तो तिला इथे आणले तेव्हाच आला असता. तो तर हॉस्पिटलमध्ये पण नव्हता जेव्हा आपण आपल्या मुलीला इथं घेऊन येत होतो. प्रीतम रागाने बोलत असतात. बस. प्रिशा दोन्ही हात कानावर ठेवून रडते. प्रिशा.
ते दोघे तिच्या जवळ येतात. प्लीज डॅड, मॉम तुम्ही जा इथून, मला एकटं राहू द्या. ती हात दाखवून दोघांनाही लांब राहायला सांगते. प्रिशा मी नाश्ता आणते, तू फ्रेश हो. आशा प्रीतमकडे रागाने बघत बोलतात. प्रिशा. प्रीतम तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतात, पण प्रिशा बेडवरून उठायला लागते. प्रिशा तुला असे वाटते का माझे चुकले? ते तिला थांबवत बोलतात. नाही डॅड, तुमचे काही चुकले नाही. मी आली फ्रेश होऊन. ती उठून बाथरूममध्ये जाते. प्रीतम पण तिच्या रूममधून जातात. इकडे सुशांत आदित्यच्या फ्लॅटवर जातो. दरवाजा उघडतो आणि एकदम खालीपणा जाणवून तो तसाच खाली बसतो. सुशांत. त्याला तशी बघून अनुज पटकन त्याच्या जवळ येतो आणि त्याला उठवतो. सेजल पाणी आण. तो सेजलला आवाज देतो आणि त्याला आपल्या घरात घेऊन जातो. सुशांत कुठे होता तू? अरे प्रिशा. सेजल बोलत असते, पण अनुज तिला शांत राहायला सांगतो. तशी ती शांत होते. भाभी, काय झाले होते? तुम्ही प्रिशासोबत होत्या ना? नक्की काय झाले होते असे अचानक? तिला माहिती होती का आमच्या बाळाबद्दल? सुशांत सेजलकडे वळून बोलतो. सेजल अनुजकडे बघते. तो तिला बोलायचा इशारा करतो. सुशांत, तिला बँगलोरला माहिती पडले, तशी ती तुला ही आनंदाची बातमी देण्यासाठी इथे आली होती. पण इथे आल्यावर तिला समजले की तू रागावून इथून निघून गेला. प्रवास, स्ट्रेस तिला सहन झाला नाही आणि त्यात मयुरावणी आणि आईने तिला या सर्वांसाठी जबाबदार धरले. त्यामुळे तर ती तुटून गेली होती. ती फक्त तुझं नाव घेत होती. सुशांत. सेजलच्या डोळ्यात तो प्रसंग आठवून पाणी आले होते. जेव्हा तिला माझी सर्वात जास्त गरज होती तेव्हा मी तिच्या जवळ नव्हतो. माझ्यामुळे आम्ही आमचे बाळ गमावले. तो त्याच्या हाताच्या ओंजळीत चेहरा लपवतो आणि रडायला लागतो. सुशांत सांभाळ स्वतःला. तू असा रडला तर प्रिशाला कोण बघेल? कधी मिळणार आहे तिला डिस्चार्ज? अनुज त्याच्या खांद्यावर हात ठेवून विचारतो. प्रिशाला तिचे डॅड त्यांच्या घरी घेऊन गेले, सुशांत बोलतो. अरे पण अशी कशी आहे? अनुज विचारतो. मग काय करायला पाहिजे होते? तिने मयुरा आणि काकूंचे टोमणे ऐकायला त्यांच्या घरी जायला हवे होते की इथे एकटे भूतासारखे राहायला हवे होते? सेजल चिडून बोलते. सेजल, अनुज ओरडतो. मी काहीच चुकीचे बोलत नाही. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये मी होते. काय चुकी होती प्रिशाची? जे झाले त्याचा सर्वात जास्त त्रास तर तिलाच झाला ना? मग तरीही ती बाळाला सांभाळू शकली नाही असे का बोलत होते ते? सेजल पण चिडलेली असते. भैया भाभी प्लीज तुम्ही नका भांडू आमच्यासाठी. भाभी प्लीज मला सर्व नीट सांगा, सुशांत बोलतो. सेजल त्याला प्रिशा घरी आल्यापासून तर हॉस्पिटलमध्ये ती जोपर्यंत होती ते सर्व सांगते. सुशांत तिथून त्याच्या रिसॉर्टकडे जातो. गुड मॉर्निंग सर, मी केतन, इथे मॅनेजर आहे. हाऊ कॅन आय हेल्प यू? तिथला मॅनेजर येऊन त्याला विश करत विचारतो. गुड मॉर्निंग, मी सुशांत जाधव. तो हात पुढे करून बोलतो. ओ वेलकम सर, प्रिशा मॅमचे हस्बंड ना? तो मॅनेजर विचारतो. येस, सुशांत स्माईल देत बोलतो. सर आम्ही 8 दिवसांपासून तुमची वाट बघत आहोत. पुढचे नियोजन करायचे होते. मॅमचा पण कॉल लागत नव्हता. सॉरी, ते मेडिकल एमर्जन्सी होती त्यामुळे, पण आज मी आहे. आपण सर्व डिसाईड करून टाकू, सुशांत बोलतो. त्याच्याशी सर्व डिस्कस करताना सुशांतला तिथेच संध्याकाळ होते. सॉरी केतन, पण मला आता निघावे लागेल. बाकी आपण उद्या बघू, तो सर्व वाइंड अप करत बोलतो. ओके सर, आपले 80% काम झाले आहे, केतन हसून बोलतो. येस, बाकी आपण उद्या बघू. प्रिशाच्या बड्डेपर्यंत सर्व रेडी झाले पाहिजे, सुशांत बोलतो. येस सर, केतन हसून बोलतो. सुशांत तिथून आधी त्याच्या घरी जाण्याचे ठरवतो. सकाळी घरून निघाल्यानंतर त्याने कोणाचाच कॉल रिसीव केलेला नसतो. काहीतरी विचार करून तो घरी जायला निघतो. तो बाईक पार्क करून घरात येतो तेव्हा घरात एकदम शांतता असते. तो किचनमध्ये नजर टाकतो, तिथेही कोणी नसतो. आई, तो आवाज देतो. आई त्यांच्या रूममध्ये आहे. त्याचा आवाज ऐकून मयुरा बाहेर येत बोलते. थँक्स वहिनी, मायरा कुठे आहे? तो विचारतो. ती गार्डनमध्ये गेली आहे, मयुरा बोलते आणि तिथून जायला लागते. वहिनी चहा हवा होता, पण जाऊ दे मी करून घेतो, तो किचनमध्ये जात बोलतो. सुशांत कधीपासून इतकी फॉर्मॅलिटी? तुला राग आला आहे का? मयुरा विचारते. राग येण्यासारखे काही झाले आहे का? सुशांत तिच्याकडे बघत बोलतो. तशी ती नजर चोरते. नाही तसे नाही, तू आईच्या रूममध्ये जा, मी आणते, मयुरा बोलते. तुझ्या पण तिकडे छान, आज मस्त गप्पा मारत चहा घेऊ, सुशांत बोलतो आणि सुधाच्या रूममध्ये येतो. त्या डोक्यावर हात ठेवून झोपलेल्या असतात. ते बघून तो काळजीने त्यांच्या जवळ आला. आई काय झाले? त्याच्या आवाजाने त्या डोळे उघडतात.
सुशांत कुठे होता दिवसभर? ही काय पद्धत आहे का? त्या रागाने त्याला ओरडत असतात. आई कामात होतो, साईटवर गेलो होतो. खूप दिवस तिकडे गेलोच नव्हतो ना, त्यामुळे काम पेंडिंग होती. सुशांत त्यांच्या कपाळावर हात ठेवून टेम्परेचर चेक करतो. त्या त्याच्या हात बाजूला करतात. ठीक आहे मला आधी सांग, तू प्रिशाकडे गेला होता ना? त्या विचारतात. हो गेलो होतो. डिस्चार्ज मिळाल्यापासून तिला भेटलो नव्हतो ना, म्हणून तिला भेटायला तिच्या घरी गेलो होतो. सुशांत शांतपणे उत्तर देतो. तिचे आईवडील काही बोलले नाही ना? त्या विचारतात. आई मला वाटले तू विचारशील की प्रिशा कशी आहे. सुशांत त्यांच्याकडे बघत विचारतो. तिच्या आईवडिलांकडे ती चांगलीच असेल ना? त्या चिडून बोलतात. ठीक आहे ना मग, ते तिची काळजी घेतीलच ना. आणि जसे तुम्हाला वाटते की या सर्वांना ती जबाबदार आहे, तसेच तिच्या आईवडिलांनाही वाटते की जे झाले त्याला मी जबाबदार आहे. सुशांत बोलतो. अशी कशी तू जबाबदार आहे? तुला तर माहितीही नव्हते. मयुरा आत येत बोलते. तिलाही माहीत नव्हते वहिनी, जेव्हा तिने प्रवास केला. आणि जेव्हा तिला समजले तेव्हा ती सर्वात आधी मला सांगायला घरी आली. आणि मी नव्हतो. जेव्हा तिला माझी गरज होती मी नव्हतो. तिच्यासोबत एकटी होती ती आई. सुशांत त्यांचा हात हातात घेत बोलतो. पण तू तिच्यावरच चिडून घरातून निघून गेला होता ना? तिने तुला न विचारता तुझ्या बिझनेसमध्ये पैसा लावला म्हणून? मयुरा बोलते. हो माझे चुकले, मी विचार नाही केला. तिचा निर्णय योग्य होता. माझ्यापेक्षा बिझनेसचा तिला जास्त समजतो वहिनी. सुशांत मयुराकडे वळून बोलतो. हे बघ सुशांत, तुझ्या अशा वागण्याने प्रिशाला तुझी किंमत नाही. सुद्धा चिडून बोलतात. अशी का वाटते तुला आई? आम्ही दोघं एकमेकांची रिस्पेक्ट करतो, तो बोलतो. तिला गर्व आहे तिच्या पैशाचा, अभिमान आहे ती तुझ्यापेक्षा जास्त कमावते याचा. मयुरा बोलते. तसा विचार केला तर प्रतीकदादाला पण गर्व आहे ना? त्याने पण तुझ्या डान्स अकॅडमीमध्ये त्याचा पैसा इन्व्हेस्ट केला. सुशांत बोलतो. सुशांत, सुधा ओरडतात. आई दादाने पण वहिनीच्या अकॅडमीसाठी इन्व्हेस्टमेंट केली ना? सुशांत बोलतो. त्याची बायको आहे ती, आणि तो त्या दोघांचा प्रश्न आहे, त्या बोलतात. मग मी पण प्रिशाचा नवरा आहे, आणि हा आमच्या दोघांमधला प्रश्न आहे. सुशांत बोलतो. ठीक आहे ना मग, आम्ही कोणी काही बोलत नाही, त्या चिडून बोलतात. आई मी तसे म्हणत नाही, तुम्ही सर्व महत्त्वाचे आहात मला. पण प्रिशा, ती पण आता माझ्या जीवनाचा भाग आहे ना. चूक तिची का माझी हा विचार नंतर करू शकतो, पण आज मला तिची आणि तिला माझी गरज आहे. आम्ही आमचे बाळ गमावले आहे आई, त्यामुळे तिचे दुःख मोठे की माझे हे ठरवण्यापेक्षा आपण मिळून ह्या दुःखाला सामोरे जाऊ ना. सुशांत मनापासून बोलत असतो. ते बोलताना त्याच्या डोळ्यात पाणी असते. आतापर्यंत त्याला त्याचे बाळ गमावल्याचे दुःख कोणासमोर व्यक्तच करता आले नव्हते, आणि आज तो आईच्या कुशीत डोकं ठेवून रडत होता. ते बघून सुधा आणि मयुरा दोघांच्याही डोळ्यात पाणी आले होते. त्याला नेहमी हसताना बघण्याची सवय होती त्यांना, आणि आज तो कोलमडून गेला होता. बाळा सॉरी, चुकले आमचे, त्या पण रडत बोलतात. मयुरा पाणी आणते. सुशांत सॉरी, एक आई असूनही मी प्रिशाचे दुःख नाही समजू शकली, पण राग आला होता तिचा, सॉरी. मयुरा बोलते. आई, वहिनी प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. प्रिशाला सवय नाही नाते सांभाळून घेणे, घर सांभाळणे, पण ती वाईट नाही. तुमच्या सर्वांबद्दल तिच्या मनात प्रेम आणि आदरच आहे. हां, तिला तो व्यक्त करता येत नाही. प्लीज, आज तिला आपल्या सर्वांची गरज आहे, तिला समजून घ्या. सुशांत त्यांना समजावत बोलतो. मयुरा बघ तुझ्या धीर, आज आपल्याला समजून सांगतो आहे, सुद्धा हसत बोलतात. हो ना आई, चला आपण प्रिशाला घरी आणू, मयुरा हसत बोलते. थांबा थांबा, लगेच नाही. इथे तर तुम्ही पटल्या, अजून तिकडे सासरेबुवा चिडले आहेत, त्याचे काय? थोडा वेळ धीर धरा, मग आपण तिला इथेच आणू. सुशांत त्यांना थांबवत बोलतो. हो, इथंच आणायचे, बस झाले आता वेगळं राहणे. तुम्हाला ना जास्त फ्री सोडलं, त्यामुळे कोणते बंधन नाही तुम्हाला. आता सर्वांनी इथेच राहायचे, सुधा बोलतात. हो आई, मयुरा आणि सुशांत एकसाथ बोलतात. सुशांत त्याचे म्हणणे सुधा आणि मयुराला समजावून सांगतो. त्यांनाही ते पटते. तो ओठांवर स्माईल घेऊन बाहेर येतो, तर बाहेर त्याचे वडील आणि प्रतीक असतात. प्रतीक हाताची घडी घालून त्याच्याकडे बघत असतो. सुशांत गेला तू आज, माती खाल्ली, तो स्वतःशी बडबड करतो आणि प्रतीकडे येतो. दादा तू काही ऐकले का? तो हळूच विचारतो. हो, जेव्हा तुम्हाला गर्विष्ठ इगोस्टिक बोलत होता तेव्हाच मी आलो होतो. प्रतीक डोळे बारीक करून त्याच्याकडे बघतो. सॉरी ना दादा. सुशांत पटकन त्याला मिठी मारतो. सॉरी प्लीज.
तो त्याच्या कानात बोलत असतो. तसा प्रतीक त्याला थोडं उचलून घेतो आणि हसतो. पागल, तो सुशांतचे केस विस्कटून टाकत बोलतो. दादा तू चिडला नाही ना? थँक्यू, लव यू, तो प्रतीकच्या गालावर किस करत बोलतो. ए गप, प्रतीक चिडून गाल पुसतो आणि त्याची ही कृती बघून सुशांत त्याच्या बाबांना टाळी देतो. दोघेही हसू लागतात. हसता हसता त्यांच्या डोळ्यात पाणी येते. ते सुशांतकडे बघून हात पसरवतात. तसा तो त्यांच्या मिठीत येतो. खूप वाट बघितली मी या दिवसाची, ते डोळ्यातले पाणी पुसत बोलतात. सॉरी बाबा, मी कधी तुमच्या बाजूने विचारच केला नाही, सुशांत बोलतो. तू बेस्ट आहे सुशांत. ज्या प्रकारे तू आज प्रिशाची बाजू तुझ्या आईसमोर मांडली ती मी मांडू शकलो नाही. ही माझी चूक झाली, ते बोलतात. अरे इथे तर वेगळाच इमोशनल सीन सुरू आहे, आपल्याला जागा नाही बहुतेक. सुद्धा त्यांना असे बघून बोलतात. हो, ही वेळ फक्त बापलेकांची आहे. प्रशांत दोघी मुलांना जवळ घेतात. एक क्लिक तर बनतो. मयुरा त्यांचा एक फोटो काढते. करून घ्या, किती मजा करायची आहे ते. प्रिशा आली ना तेव्हा बघा आमची टीम कशी स्ट्रॉंग होईल, ती बोलते. हो ना सुशांत, तू इथे काय टाईमपास करतोय? ज्या प्रिशा तुझी वाट बघत असेल, सुधा बोलतात. हो जातो, तो बोलता बोलता सिरियस होतो. काय झालं सुशांत? प्रतीक त्याच्या चेहऱ्याकडे बघून बोलतो. खूप खचून गेली आहे प्रिशा, आणि त्यात तिचे डॅड. मला नाही वाटत ते मला माफ करतील, तो विचार करत बोलतो. सुशांत, सध्या प्रिशाला तुझी गरज आहे, त्यासाठी काही करावे लागले तरी कर. तुला तिच्यासोबत राहायचे असेल तर तू त्यांच्या घरी राहू शकतो, प्रशांत बोलतात. म्हणजे अनिल कपूर? प्रतीक बोलतो. तसे सर्व त्याच्याकडे बघतात. घर जमाई, तो बोलतो. प्रतीक, प्रशांत, सुधा आणि मयुरा एकदम ओरडतात. बेस्ट आयडिया दादा. आणि सुशांतचे वेगळंच सुरू असते. आता तर प्रिशाचे डॅड स्वतःहून मला म्हणतील की तू प्रिशाला घेऊन जा. त्याच्या डोळ्यात चमक येते. हे बघ सुशांत, तू त्यांना त्रास देणार नाही, सुद्धा त्याचे कान पकडून बोलतात. अजिबात नाही आई, मी शहाणा मुलासारखा वागेल, सुशांत नाटकीपणाने बोलतो. शुश, बाहेरून मायरा येते आणि सुशांतला बघून त्याच्याकडे पडते. सुशांत तिला उचलून घेतो. ओ माझं बच्चा, मी तुला किती मिस केले, तो तिला गोल फिरवत बोलतो. मी आली होती रात्री तुला भेटायला, पण तू झोपला होता. तुला फीवर होता का, ती काळजीने विचारते. हो बच्चा, मला बरं नव्हते, पण आता मी ओके आहे. सुशांत तिला मांडीवर घेऊन बसतो. मग आता तू मला स्टोरी सांगायची, मी तुझ्याजवळ झोपेल, मायरा गाल फुगवून बोलते. पण आज मी माझ्या परीसोबत मॉलमध्ये जाण्याचा प्लॅन केला होता, म्हणून मी लवकर पण आलो, प्रतीक तिला स्वतःकडे घेत बोलतो. ओ, आपण प्ले झोनमध्ये जाऊ? येस, मायरा नाचायला लागते. हो, पण त्यासाठी पटकन रेडी होऊन ये. मयुरा, पटकन रेडी होऊन या दोघीजणी, आज डिनर बाहेरच करू, प्रतीक मयुराकडे बघत बोलतो. प्रिशासोबत असे झाल्यापासून तो मयुरासोबत जास्त बोलत नसतो, पण आता सर्व ठीक झाले आहे, त्यामुळे जास्त ताणून न धरता विषय संपवण्याचे ठरवतो. मयुरा खुश होऊन मायराला घेऊन रूममध्ये जाते. हो, खूप दिवस झाले तुम्ही कुठे गेलाच नाही, जाऊन या. सुशांत, तू पण निघ. सुद्धा सुशांतला सांगून किचनमध्ये जायला लागतात. आज आपण पण बाहेरच जेवायला जाऊ, घरी काही बनवू नको, प्रशांत सुधाला सांगतात. ते आश्चर्याने त्यांच्याकडे बघतात. ओ हो, आज सर्वच वेगळ्या मूडमध्ये आहे, सुशांत त्यांना चिडवत बोलतो. तुला उशीर होतोय ना, प्रशांत कपाळावर आठ्या आणत बोलतात. तसे तो पटकन रूममध्ये पडतो. तो गेल्यावर तिघेही हसायला लागतात. दुसऱ्यांना हसवतो, पण स्वतः किती दुःखी आहे हे दाखवणार नाही. प्रशांत तो गेलेल्या दिशेने बघत बोलतात. हो ना, बस आता प्रिशा आणि त्याच्यात सर्व काही ठीक होऊन ती घरी येऊ दे बस. सुद्धा देवाकडे बघून हात जोडतात. तसेच होईल, सुशांत सर्व ठीक करेल, प्रतीक बोलतो. सुशांत बाहेर येतो, तोच त्याची बॅग घेऊन. सिंपल टी शर्ट, जीन्स, एका हाताने पुढे आलेले केस मागे करत होता, दुसऱ्या हातात बॅग. काय मग रेडी, प्रतीक विचारतो. येस, मी येतो. प्रिशा वाट बघत असेल, एकतर तिचा फोन पण बंद आहे. सुशांतला थोडं टेन्शन आलेले असते. बाकी सर्व विसर, फक्त हे लक्षात असू दे की प्रिशाला तुझी गरज आहे. सुद्धा त्याच्या डोक्यावर हात फिरवत बोलतात. हो, सुशांत सवयीने बाईकची चावी घेतो. सुशांत, ही प्रिशाच्या कारची चावी ड्रायव्हरने आणून दिली, हीच घेऊन जा, प्रशांत बोलतात. तसे सुशांत चावी घेतो आणि निघतो.
बॅग मागे डिकीट टाकतो आणि ड्रायव्हिंग सीटवर बसून तो गाडी सुरू करतो. लवकर आमच्या सुनेला घरी घेऊन ये, आम्ही वाट बघतो, सुधा बोलतात. काहीही गरज लागली तर कॉल कर, पण परत प्रिशा ह्या घरात आली पाहिजे, प्रशांत बोलतात. ऑल द बेस्ट, मयुरा आणि प्रतीक बोलतात. सर्वांच्या हसून निरोप घेऊन सुशांत गाडी सुरू करतो. आय एम कमिंग प्रिशा. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी ऑलवर सेट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.